नमस्कार. आज मी बनवणार आहे उडदाची डाळ. त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ लागेल. या डाळीमध्ये मी 1 थेंबही तेल न घालता डाळ बनवणार आहे. चला तर मग आपण या डाळीला कुकरमध्ये लावणार आहोत. तर 2 शिट्या काढून घेणार आहोत. तर याला 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण आता याला 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपण आता कुकरला झाकण लावून 2 शिट्या काढून घेणार आहोत. आता आपल्या डाळीच्या 2 शिटी झालेल्या आहेत कुकरच्या. आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत. आता आपल्याला डाळ बनवण्यासाठी अर्धा चम्मच हळद लागेल, चवीनुसार मीठ लागेल, लसूण लागेल आणि त्याच्यामध्येच मी जिरा टाकलेला आहे. मिरचीची पेस्ट लागेल, हिरव्या मिरचीची आपल्याला. तर ही मी मिरची घेतलेली आहे, 7 ते 8 घेतलेली आहे आणि कोथिंबीर लागेल. बस आपल्याला एवढ्या साहित्यात आपली डाळ बनवून रेडी होणार आहे. आता आपण कुकर उघडून बघणार आहोत. आता आपली डाळ शिजलेली आहे. आपण आता या डाळीला एका टोपामध्ये ओतून घेणार आहोत. आता आपण परत गॅस चालू करणार आहोत. आता आपण डाळीमध्ये ही मिरची वाटलेली आहे हिरवी, ती आपण ॲड करणार आहोत. आता आपण जिरं आणि लसूण पण टाकणार आहोत. आपण या मिरचीला भाजलेलं नाहीये, तर त्याच्यामुळे आपण याला डाळीमध्ये शिजू देणार आहोत 5 मिनिटं. आता आपण डाळीमध्ये हळद ॲड करणार आहोत. आता आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत याच्यामध्ये. हळद टाकल्यानंतर आपल्याला परत 5 मिनिटं शिजवून द्यायचं आहे. एक थेंबही तेल न घालता आता आपली डाळ खाण्यासाठी रेडी आहे. तर आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर ॲड करणार आहोत. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. डाळीचं पीठ चाळून घेणार आहोत. आपण आता ही भाकरी डाळीसोबत खाण्यासाठी करणार आहोत.
आता आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेणार आहोत. आपल्याला छान मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे, कारण भाकरी आपली लुसलुशीत राहील. अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपल्या या गोळ्याला आपण असं पीठ लावून घेणार आहोत आणि याला थापून घेणार आहोत. हाताला पण थोडंसं मी असं पीठ लावून घेणार आहे. अशा प्रकारे आपली भाकरी थापून रेडी झालेली आहे. आता आपण हिला तव्यावर टाकणार. आपण आता एक तव्यावर भाकरी टाकणार आहोत आणि वरून थोडंसं पाणी लावणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरी पहिले आपल्याला या साईडनीच पहिले भाजून घ्यायची आहे, नंतर आपण तिला पलटी करणार आहोत. आता आपली भाकरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. मस्त अशी खमंग भाकरी आपली आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. रेडी आहे आता आपली उडदाची डाळ आणि भाकरी खाण्यासाठी. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.